नमस्कार. अध्याय 10वा, सूत्र 4. तर आता यात आपण पाहणार आहोत प्रश्नोत्तर. पहिला प्रश्न आहे, माझ्या जीवनात आत्ता जी समस्या आली आहे त्यासाठी त्या 4थ्या सूत्राचा उपयोग मी करू इच्छितो. माझ्या घरमालकाने वर्षभराचं डिपॉझिट माझ्याकडून घेतलं असून वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच तो मला घर सोडायला सांगत आहे. त्याचा असा अन्यायकारक व्यवहार बघून घरमालकावर दावा दाखल करण्याची माझी इच्छा आहे. त्याचं उत्तर आहे, हो नक्कीच, पण अंतर्यामी असलेल्या कोर्टात. हे जग तुम्हाला अन्यायपूर्ण वाटत आहे याचाच अर्थ आपण अन्यायपूर्ण विचार मनात बाळगतोय. म्हणजे अपील ही आतल्या कोर्टातच करायला हवं ना. आपल्याला अशा कोर्टात दावा दाखल करायचा आहे जेथे पैसा उपयोगी पडत नाही. या अंतरंगातील कोर्टात केस फाईल करून त्यासोबत मननही करूया. ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला जर सांगितलं, खरं तर तू स्वतःवरच अन्याय करत आहेस, तेव्हा तो म्हणेल, अरे काय सांगतोस काय, वास्तविक तू तर मला कोर्टात अपील करण्यासाठी एखाद्या प्रसिद्ध वकिलाचं नाव सांगायला हवं होतंस, जो आजवर एकही केस हरला नाही अशा वकिलाची गाठ घालून द्यायला हवी होती. पण तू तर काही वेगळंच सांगत आहेस. अशा प्रकारची तात्पुरतं समाधान देणारी उत्तरं मनाला हवी असतात. यासाठी स्वतःला सांगा, मला बाह्य जगात अन्याय दिसत आहे याचाच अर्थ कुठे ना कुठे मी अन्यायाचे विचार बाळगत आहे. यालाच आतल्या कोर्टात अपील करणं असं म्हणतात. मनन चिंतन केल्यानंतरच आपल्याला काय नकोय याऐवजी काय हवंय यावर लक्ष द्यायला हवं. हे वास्तव आपल्यासमोर प्रकटेल. त्यानंतरच पुढं जो विकास आपल्याला साधायचा आहे त्यात आपलीच नकारात्मक विचारधारा कशी बाधा बनते ही वस्तुस्थिती लक्षात येईल. खरं तर ही घटना त्या सर्व बाधांतून मुक्त करण्यासाठी आलेली असते. म्हणजे आपली विचारधारा बदलण्यासाठीच वास्तविकतेचं आगमन झालेलं असतं. पण आपले विचार जर योग्य दिशेने प्रेरित असतील तर प्रत्येक अडचणीतून आपल्याला मार्ग गवसेल. आपण अयोग्य विचार करत असाल तर पुन्हा त्या जुन्या गोष्टींची नियतीकडून मागणी कराल. मग तशाच गोष्टी जीवनात प्रवेश करतील. पुन्हा तसेच विचार सुरू होतील आणि पुरावेही आपल्याला तसेच, म्हणजे मी जो विचार करतोय तो अगदी योग्य आहे असेच मिळतील. त्यानंतर आपण स्वतःला श्रेष्ठ समजून म्हणाल, आता साक्षात परमेश्वराने जरी येऊन मला सांगितलं तरी मी खरं मानणार नाही, कारण इतके अगणित पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. ज्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो त्याचे पुरावे आपल्याला मिळतात, हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. एखादा माणूस नोकरीसाठी इंटरव्ह्यू देताना विचार करत असेल, इंटरव्ह्यू देणं फारच कठीण असतं, त्यात यश मिळेल की नाही हे सांगणं फार अवघड असतं, असे विचार केल्यानंतर त्या माणसाला यश मिळणारच कसं? कारण ही घटना त्याच्या मान्यतेला आणखीनच पुष्टी देईल. इंटरव्ह्यूमध्ये उत्तीर्ण होणं फारच अवघड आहे. जे उत्तीर्ण होतात ते नशीबवान असतात. अशा पूर्वग्रहांमुळे इंटरव्ह्यूसाठी मेहनत करणं माणूस सोडून देतो. परिणामी अपयशच त्याच्या पदरी पडतं. आता त्याची मान्यता आणखीच दृढ होत जाते. गहिऱ्या मान्यतेमुळे त्याला तसे पुरावेही मिळू लागतात. मग एक दुष्टचक्रच चालू होतं. मान्यता, पुरावे, आणखी गहिरी मान्यता, पुन्हा पुरावे. माणूस जेव्हा आपल्या मान्यता इतरांवर लादतो तेव्हाच त्याच्या आयुष्यात समस्या येऊ लागतात. त्या माणसाच्या आजूबाजूला असलेले सर्व लोकसुद्धा त्या मान्यता ग्रहण करतात आणि अशा प्रकारे नकारात्मकतेचं ते दुष्टचक्र वाढत जाऊन अनेक लोक त्यात फसतात. असे सर्व लोक परस्परांच्या चुकीच्या मान्यतेला खतपाणीच घालत असतात. त्यानंतर हे दुष्टचक्र आणखीनच मजबूत होत जातं. आता पुढील उदाहरणाने ही गोष्ट आपण सखोलतेनं समजून घेऊया. मान्यता छताप्रमाणे असतात. ज्याप्रमाणे छत उभारण्यासाठी नेहमी कुठल्या न कुठल्या आधाराची, खांबाची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे मान्यतारूपी छत पुराव्यांच्या खांबावर दृढपणे उभं असतं. पुराव्याची खांब जितके जास्त असतात तितकं मान्यतारूपी छत मजबूत होत जातं. अशा प्रकारे हळूहळू हे छत इतकं मजबूत होतं की पुढे जाऊन मान्यता धारणा बनूनच आपल्यासमोर प्रकटतात. लोक वाईट आहेत, जगात सर्वत्र अन्याय आहे, लोक खोटारडे आहेत,
अशा प्रकारे मान्यतांचं छत मजबूत होऊन पुढे जाऊन पुराव्याच्या खांबांची त्यांना आवश्यकताही भासत नाही. असे खांब काढून टाकले तरी मान्यतारूपी छत जसंच्या तसं उभं असतं, जागचं हलायलाच तयार होत नाही. या मान्यतेच्या आधारावरच माणसात इतकी पक्की धारणा निर्माण होते, जग असंच आहे, ते कधीही बदलू शकत नाही, अशा प्रकारचं. आता दुसरा प्रश्न, कोणत्या चुकीच्या धारणा आमच्या जीवनात अडथळे निर्माण करतात आणि ते आम्ही कसं समजायचं? माणसाचे विचार जेव्हा विश्वाच्या महाशक्तीपासून दूर जातात तेव्हा तो अनेक समस्यांनी घेरला जातो. तुमच्या जीवनात शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक अथवा आर्थिक समस्या दिसू लागताच पुढे सांगितलेला आत्मसंवाद निरंतरतेने म्हणूया. जोपर्यंत तुमच्यामध्ये समस्या सोडवण्याचं बळ जाणवत नाही तोपर्यंत असंच म्हणत राहायचं की माझ्यात असे कोणते विचार आहेत ज्यामुळे मी हा रोग, समस्या भोगतोय. या रोगाला कारणीभूत ठरणारा वैचारिक साचा सोडण्यासाठी मी आता तयार आहे. ज्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो तशाच गोष्टी आपल्या दुनियेत प्रकट होतात. गरिबी श्रीमंती, स्वास्थ्य अस्वास्थ्य, सुख दुःख, चांगलं वाईट, आनंद उदासीनता, सन्मान अपमान या सर्व गोष्टी आपल्या विश्वासानुसार आपल्याला मिळतात. आपला विश्वास तेज, ताजा आणि नवा बनण्यासाठी स्वसुसंवाद पुन्हा पुन्हा म्हणायला हवेत. तुमचा विश्वास कसा आहे? खाली सांगितलेल्या गोष्टींवर तुम्ही किती विश्वास ठेवता? पहिला आहे, जीवन मला चांगल्या प्रकारे जगूच देत नाही. चांगली परिस्थिती नेहमी टिकत नाही. माझ्यासाठी यशस्वी होणं अतिशय अवघड आहे. मी कधीच जिंकू शकत नाही. माझ्यावर कुणीच प्रेम करत नाही. मी कोणाच्याही प्रेमास पात्र नाही. माझ्या आईवडिलांचं जे झालं तेच माझंही होणार. मला शिकायला वेळ लागतो. शिकणं माझ्यासाठी कठीण आहे. आजार तर माझ्या रक्तातच आहे. माझा जन्मच अत्याचार सहन करण्यासाठी झाला आहे. मी नेहमीच परिस्थितीचा शिकार बनतो. मी श्रीमंत होऊ शकत नाही. माझ्याकडे पैसे लवकर येत नाहीत आणि आले तरी टिकत नाहीत. अशा प्रकारचा चुकीचा विश्वास आणि मान्यतांमुळे माणसाच्या जीवनात त्याला नको असलेल्या गोष्टीच येत राहतात. असे चुकीचे विश्वास किंवा अशा प्रकारच्या अनेक आत्मसूचना माणसाला त्याच्या आईवडील आणि शिक्षकांद्वारे मिळत असतात. लहानपणी घरात आईवडिलांनी अथवा शिक्षकांनी शाळेत जे काही सांगितलं असेल त्या सर्व गोष्टी लहान मुलांना खऱ्या वाटतात. लोक तुला फसवू शकतात. समाज वाईट आहे. तू मुलगा असून रडतोस. तू मुलगी आहेस. तुला या गोष्टी करणं शोभत नाही. असे अनेक विचार आईवडील आणि शिक्षकांकडून मिळत असतात. हेच विचार मोठेपणी आपलं जीवन साकारतात, जीवन घडवतात. आपल्याला जर हसत खेळत जीवन जगायचं असेल तर आपण असेच विचार निवडले पाहिजेत जे आपल्याला उत्तम जीवन प्रदान करतील. समस्येबाबत स्वतःलाच विचारा, ही समस्या येण्यासाठी माझे कोणते विचार जबाबदार आहेत? उत्तर आल्यानंतर ते विचार आत्मसूचना देऊन बदला आणि स्वतःला सांगा, मी रूपांतरणासाठी तयार आहे. प्रश्न तिसरा, वा, अतिशय उच्च मार्गदर्शन आहे. आता ही घटना मीच माझ्या जीवनात आकर्षित केली आहे हे मला चांगल्या प्रकारे समजलंय. कदाचित ही चुकीची ऑर्डर मीच नियतीला दिली असावी, जेणेकरून यापुढेही अन्यायाची नव्हे तर न्यायाची मागणी करावी असा संकेत नियती मला देत असावी. ज्यायोगे माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन परिवर्तन घडावं. जोवर मी माझ्याच मान्यतेला चिकटून राहीन तोवर जुन्याच गोष्टींचं माझ्या आयुष्यात पदार्पण होईल. यापुढे मी योग्यच धारणा अंगीकारेन, म्हणजे माझ्या आयुष्यात सुयोग्य गोष्टी येतील. पण आता माझा प्रश्न असा आहे, मी घरमालकाविरुद्ध कोणतंही पाऊल उचलायचं नाही का? आता याचं उत्तर आपण पाहूया. असं कदापि करायचं नाही. समस्येचं निराकरण करण्यासाठी आवश्यक ती ठोस पावलं नक्कीच उचलायला हवीत. परंतु समस्या आल्यानंतर आपले विचार कसे असायला हवेत हे शिकणंही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. समस्येप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चुंबक बनून आवश्यक ती पावलं उचला. कारण जेव्हा आपण तक्रार करतो तेव्हा पितळ बनतो. म्हणून विना तक्रार निर्णय घ्या. ज्या क्षणी आपण खुश, स्पष्ट आणि केंद्रितही असतो
त्या क्षणी स्रोताच्या संपर्कात असतो. आपल्याला नेमकं काय हवंय हे माहीत असतं, तेव्हा आपण स्रोताद्वारे निर्णय घेत असतो. अशा प्रकारे स्वशी संलग्न राहून घरमालकाबरोबर चर्चा करायला हवी. प्रत्येक क्षणी शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक स्तरांच्या आधारावर पाऊल उचलणंच योग्य आहे. आपल्याला शारीरिक स्तरावर पाऊल उचलायचं असतं, परंतु मानसिक स्तरावर जसं आत्ता आपण शिकलात त्याप्रमाणे आपलं ध्यान केंद्र आणि विचार बदलायला हवेत. सामाजिक स्तरावर घरमालकाशी वार्तालाप करायला हवा. आर्थिक स्तरावर कायदेशीर सल्ला घ्यायला हवा आणि आध्यात्मिक स्तरावर आपल्या घरमालकासाठी प्रार्थना करायला हवी. ती नक्कीच आपल्याला मदत करेल. या सर्व गोष्टी केल्यानंतरही जर आपल्याला कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता भासत असेल तर तीही निश्चितपणे करायला हवी. परंतु आधी आपला तक्रारखोर स्वभाव बदलूया. आपलं लक्ष नेहमी न्याय आणि सत्यावर केंद्रित असू द्या. कारण आपलं लक्ष जर सतत अन्याय, असत्य, उणिवांवर असेल तर बाह्य केस जरी जिंकली तरी आंतरिक केस मात्र आपण नक्कीच हरणार. परिणामी अन्याय, असत्य आणि कमतरतेची भावना आपल्या जीवनात तशाच प्रकारच्या अन्य घटना आकर्षित करेल. धन्यवाद.